नमस्कार, मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 54ला. आताच्या मुद्रा अशा. डोळे बंद करायचे आहेत. सरळ ताठ बसायचं आहे. पाठीचा कणा एकदम सरळ. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे, सकारात्मक विचार येत आहेत. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे आणि त्यामुळे मी सर्वांना आनंद, सुख, सकारात्मक ऊर्जा, विचार देऊ शकत आहे आणि यामध्ये पूर्ण युनिवर्स अविरत मला मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया.
एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्याने सोडायचा आहे. सावकाश करायचा एकदम. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम तत्सत. 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 लोकः समस्त सुखिनो भवन्तु. 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 सावकाश डोळे उघडायचे आहेत. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया. करते हो तुम कन्हैया. मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगण्याला त्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे योग आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी. यस, आपण दिवसभरामध्ये किती वेळ फिजिकल ॲक्टिव्हिटी करतो, आपण दिवसाची सुरुवात तशी करतो का, खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल काही घरगुती जी कामं आपण करतो, घरगुती कामं करताना लेडीज म्हणतील की आमचा व्यायाम असाच होतो. पण तो तसं नाही. तुम्हाला एक वेगळा 10 ते 15 मिनटाचा शारीरिक व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. मग ते चालणं असो, जॉगिंग असो किंवा काही अजून पीटीचे प्रकार आपण जे शाळेमध्ये शिकायचो ते सुद्धा. हात पायांचे
जे प्रकार आहेत ते करणं आणि सर्वात उत्तम योगा सुरू करा. घरी तुम्ही बसल्या योगा शिकू शकतात. आजकाल सगळे आणि दुसरं कोणाचे व्हिडिओ बघण्यापेक्षा रामदेव बाबांचे व्हिडिओ मी सांगतो प्रिफर करा. 3 वर्ष मी ते पाहूनच शिकलेलो आहे बेसिक योगा पूर्ण आणि खूप फरक जाणवला आहे. फिजिकली मेंटली कम्प्लीट चेंज होत आहे. आणि रामदेव बाबांचे व्हिडिओ बघून माझी आई स्वतः जी 60 वर्षाच्या वरती आहे, तिचं आता वय 65 चालू आहे, म्हणजे तिने वयाच्या 62व्या वर्षी ते चालू केलं. आम्ही तिघांनी आणि माझा मोठा भाऊ आम्ही तिघांनी 3 वर्षापूर्वी योगा सुरू केला 2021 सालापासून. तर तिघही आम्ही ते बघूनच शिकलो आहे रामदेव बाबांचे व्हिडिओ, एक इंडिया TV वरचं. तर तुम्ही ते बघू शकता आणि तिथून करू शकता. प्रोफेशनलची गरज ही कधी असते जेव्हा तुम्हाला काही ऑलरेडी व्याधी असतील, तर ते ठीक आहे, ते तुम्ही पाहून तिथे ते स्वतः रामदेव बाबाही सांगतात की कोणाला कुठले प्रकार केले. कारण का जे प्रकार ते सांगतात ते एकदम साधे सोपे प्राणायाम आणि बेसिक गोष्टी आहेत, हातांचे पायाचे वगैरे. आणि मेन प्राणायाम तर त्याच्यामुळे फार फरक पडतो. पण म्हणून योगाची सुरुवात तुम्ही आत्तापासून लावा. मी माझ्या वयाच्या 38व्या सुरुवात केली, आईने माझ्या 62व्या वर्षी केली, भावाने तर 42व्या वर्षी. पण तुम्ही जर तरुण असाल, स्कूल गोईंग असाल आणि तुम्ही हे पाहत असाल, तर तुम्ही योगा तुमच्या जीवनशैलीमध्ये अंतर्भूत करा. खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला योगाचा उपयोग होतो. तुम्ही जे म्हणता ना तुम्हाला वेळ नाही, त्यासाठी वेळ काढा, तर तुम्हाला दुसऱ्या गोष्टी करायला वेळ मिळेल. कारण का त्याच्यामुळे तुम्ही मेंटली फिजिकली फिट राहाल, त्याच्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि तुमचा वेळ जो दुसऱ्या गोष्टीत जात असेल अननेसेसरी, कारण का तुम्ही फोकस होत नसाल काही गोष्टी करताना, तर तो वाचेल. कारण योगामुळे तुम्ही मेंटली फिट होता, फिजिकली फिट होता, खूप चांगलं फोकस करू शकता, कॉन्सन्ट्रेशन तुमचं वाढतं, खूप फायदे आहेत. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की योगा सुरू करा आणि तुमच्या जीवनशैलीमध्ये योगा अंतर्भूत करा. थांबूया इथेच. उद्या भेटू पुढच्या नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.